नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ, हिरवीगार आणि टेस्टी पालक पुरी, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि जी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य काही पुढील प्रमाणे घेतलेले आहे। तर आता इथे आपण एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि अर्धी वाटी इथे मी तीळ घेतलेले आहेत। तर एका मिक्सरच्या जारमध्ये आपण जे घेतलेले सर्व जिन्नस घालून घेणार आहोत। तर पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण यामध्ये घालून घेऊया। इथे मी जिरेही घातले होते, जे की मी दाखवायला विसरले आहे, पण इथे आपण जिरेही घालून घ्यायचे जेणेकरून टेस्ट खूप छान येते। याची एकदम चांगली पेस्ट बनवून घेऊया। आता बघा, आपली एकदम मस्त आणि फाईन अशी पेस्ट बनवून झालेली आहे। तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि अर्धा चमचा ओवा असा हातावर घ्यायचा आहे आणि चोळून त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे ओवा चोळून घातल्याने एकदम पुरीला टेस्ट छान येते। आता हे सर्व पीठ चांगलं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण जे तीळ घेतले होते तेही घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आता पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे, तर आपण जी बनवून घेतलेली पेस्ट आहे त्यामध्ये हळूहळू घालून घ्यायची आहे। तर पीठ चांगलं तिंबून घ्यायचं आहे। आपण एकदम घट्ट पीठ मळून घेणार आहोत। पुरीसाठी पीठ सैल ठेवू नका, तर घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। बघा, मी इथे एकदम घट्ट असं पीठ मळलेलं आहे। तर आता याला 10 मिनिटं अशीच रेस्ट देऊन घेऊ। बघा, 10 मिनिटांनी आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे। आता त्याला थोडंसं असं मळून घेऊया आणि त्याचे आपण छोटा गोळा काढून घेणार आहोत आणि आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। तर छोटे छोटे गोळे चांगले गोल गोल बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर आता आपण ते गोळे लाटून घेणार आहोत। तर आपण हे गोळे आता पुरीसारखे लाटून घेणार आहोत। तर याला थोडंसं तेल लावायचं आहे। तुम्ही इथे पीठ लावू शकता, पण पीठ लावल्याने आपलं तेल खराब होऊ शकतं, त्यामुळे पुरी लाटताना तेलाचाच वापर करावा। तर आपण पुरी जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडच लाटायची आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या एकदम लाटून घेऊया। तर इथे मी 5 ते 6 पुऱ्या लाटून घेणार आहे। अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। जास्त पातळ पुरी लाटली की ती फुगत नाही, त्यामुळे अशा प्रकारेच आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया। तर आता आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि इथे तेलही गरम झालेलं आहे। तेल चांगलं गरम झालं पाहिजे। आता गरम तेलात आपण अशी पुरी सोडून घ्यायची आणि हलक्या हाताने दाबायची आहे। पुरी छान फुगते। हलक्या हाताने पुरी दाबल्याने बघा किती मस्त अशी पुरी फुगली गेली आहे। आणि आपण पुऱ्या सारख्या उलटायच्या नाहीत, एकाच बाजूने एकदा तळून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने एकदा तळून घ्यायची। जास्त वेळा पुरी आपण उलटापालटी केली तर ती खूप तेलकट होते। तर बघा, मस्त अशी आपली क्रिस्पी पुरी तयार झालेली आहे, एकदम हिरवीगार अशी दिसत आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया। बघा, वरून पुरी अशी दाबल्याने किती छान फुगत आहे। तर अशा एकदम टमटमीत आपल्या पुऱ्या फुगून तयार आहेत। दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या। तयार आहेत आपल्या गरम गरम पालक पुरी। तुम्ही भाजी, चटणी किंवा दह्यासोबत सर्व करू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।